सामान्यांच्या भल्यासाठी साईबाबांसारखे विभूती जन्म घेतात असे प्रतिपादन पंचांगकर्ते आनंद दाते यांनी केलं. ओम साई सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित साई महोत्सव 2013 मध्ये पंचांगकर्ते अनंत धुंडीराज दाते आणि महापौर चंचला कोदरे यांच्या हस्ते साई भक्त काकासाहेब दीक्षित यांना मरणोत्तर साईरत्न पुरस्कार तर साई भक्त श्रीनिवास कशेळकर यांना साई सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दीक्षित यांच्या वतीने त्यांचा पुरस्कार त्यांचे नातू साई भक्त अनिल दीक्षित यांनी स्वीकारला. साईनाथ महाराज की. आपल्या हातून अशा अनेक सीडीज प्रकाशित व्हाव्यात. आपल्या वाणीला साक्षात मा सरस्वतीचं वरदान असावं. नगरसेवक माननीय अभिजितजी कदम यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यावेळी मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबा आणि लहान मुले शिर्डी, मुंबई, कराड, नागपूर, औरंगाबाद, नगर, पुणे येथील साई भक्त उपस्थित होते. दाते म्हणाले, भगवंताला कुणीही पाहिलेले नाही, मात्र काही भाग्यवंतांना साईबाबांसारख्या विभूतींना जवळून पाहण्याचे भाग्य मिळाले. त्यापैकीच एक कैलासवासी काकासाहेब दीक्षित हे होते. भगवंताला जगाच्या हितासाठी अवतार घ्यावा लागतो, मात्र सामान्यांच्या हितासाठी विभूती जन्म घेतात असे प्रतिपादन करून दाते पुढे म्हणाले, गुरुपुष्यामृताच्या शुभमुहूर्तावर काकासाहेब दीक्षित आणि साईबाबा यांची भेट झाली. आजचाही मुहूर्त त्याच तोडीचा म्हणजे रवी पुष्यामृताच्या शुभमुहूर्तावर काकासाहेब दीक्षित यांना हा पुरस्कार माझ्या हस्ते प्रदान करणे हे मी माझे भाग्य समजतो असेही ते म्हणाले. महापौर चंचला कोदरे म्हणाल्या, प्रत्येक समाजात वेगवेगळी संस्कृती असते. धर्मपंथाप्रमाणे प्रत्येकाचे सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळे असतात. साई नामात प्रत्येक जण आपले दुःख विसरतो. साईबाबा प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचून त्यांचे दुःख दूर करणारी महान विभूती आहेत. माझे पद, प्रतिष्ठा ही साईबाबांच्या चरणी अर्पण आहे असेही त्या म्हणाल्या. आज हा आगळा वेगळा कार्यक्रम मी पहिल्यांदाच हजर राहून याचा मनसोक्त आनंद घेते. समाजात वावरताना प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची वेगवेगळी संस्कृती, प्रत्येकाचे वेगवेगळे सण सूद, आचार विचार, प्रत्येकाचे धर्म ज्या पद्धतीने आहेत, पंथ ज्या पद्धतीने आहेत, तसे त्यांच्या पद्धतीचे त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात. आणि या साई जपात, साई नामात मंत्रमुग्ध होऊन प्रत्येक जण आपलं दुःख विसरून साईंच्या चरणी आपलं सर्वस्व प्रदान करत असतो. आणि या साई भक्त नामामध्ये जेव्हा आपण रमून जातो तेव्हा खरंच आपलं सर्व दुःख, देहभान विसरून आपल्या अंतरात्म्याचं जेव्हा साईंबरोबर मिलन होतं त्यावेळी होणारा जो परमोच्च कोटीचा आनंद आणि त्या आनंदातून आपलं जीवन कसं सुफल, सकल आणि सहज होईल. मेरे दादाजी काका साहब दीक्षित, उनको आप ये पुरस्कार दे सकते हैं. मैं जानता हूँ कि इन लोगों की कोई डिफिकल्टी होगी. पास्ट में पिछले जो पुरस्कार दिए हैं वो भी उनके रिश्तेदारों को या उनके नातों को या उनके ग्रैंडसन को दिए हुए हैं. साई भक्तों के जो उस टाइम के उनके भक्त, उनके जितने परिवार वाले हैं, उनको उन्हीं लोगों का पुरस्कार दो जो इसके लायक हैं. आजकल बहुत से साई भक्त के जो परिवार वाले थे, उनके भक्तों के, उस जमाने के भक्तों के परिवार वाले हैं, वो अपनी दुकानें चला रहे हैं. ऐसे लोगों को आप बिल्कुल, मुझे भी जब मुझे यहाँ पर बुलाया गया था तो मैंने कहा मैं इसी कार्यक्रम में जब भी जाता हूँ आपको न गाड़ी का इंतजाम करना है, न मुझे रहने का करना है, मुझको सिर्फ वेन्यू बता दो, मैं उस टाइम पे आ जाऊँगा. पुरस्कार के योग्य उनके नाते तो इस परंपरा पे आप एक बार से फिर दोबारा ये विचार कीजिए.
देना हो तो जिन्होंने उनके माता पिता को या उनके ग्रैंड फादर को दीजिए, उनके नाम से दीजिए और उनको ग्रहण करने दीजिए। अब दूसरी चीज ये होगी, आपको मैंने कहा कि मेरा मूल उद्देश्य, मैंने जो मूल कारण हिंदी में बोलने का मैंने आपको बताया, उसके पीछे भी कुछ चीजें हैं, मैं बता दूं। काका साहब को काका तुला काळजी कशाची, मतलब तेरे परिवार का तेरा मैं पूरा ध्यान रखूंगा, काका साहब को इसको आश्वासन दिया।